खरंच मृत्युंजयला नशिबानंच म्हणायला हवं. त्याला तुमच्यासारखी इतकं जीवापाड प्रेम करणारी माणसं लाभली आहेत. खरं तर माझी सुटका होण्याऐवजी त्याची सुटका झाली असती तर बरं झालं असतं. आय मीन इट. सॉरी सर, पण आज पहिल्यांदाच जयदादाबद्दल एवढी ठोस माहिती मिळाल्यामुळे आम्ही सगळेच जरा घाईवरलो होतो. आणि त्या नादात तुमच्याबद्दल काही विचारायचं राहूनच गेलं. असं आवर्जून काही सांगण्यासारखं माझ्या बाबतीत काहीच नाहीये. पण घरी कोणीतरी असेलच ना? तसा माझा एकुलता एक मुलगा होता. मी बेपत्ता झाल्यावर तो कायमचा परदेशात निघून गेला, स्वतःच्या आईला इथं एकटं टाकून. आणि आम्ही दोघेही असे अचानक तिच्यापासून दुरावल्यावर ती पुढे जास्त दिवस जगू नाही शकली. माझी सुटका झाली, मी इथे आलो आणि मला ही सगळी माहिती मिळाली. माझी बायको तर गेलीच होते. 17 वर्षानंतर माझ्या मुलाला तरी भेटावं म्हणून मी त्याला फोन केला होता, पण 6 महिने तरी या सुटका झालेल्या बापाला तो भेटू शकणार नव्हता, असं उत्तर दिलं त्याने मला. जाऊ दे, जो या देशाचा होऊ शकला नाही तो माझा काय होणार. फॉरगेट इट. वेल, या शहरामध्ये माझी एक छोटीशी प्रॉपर्टी आहे. आता इथंच सेटल व्हावं असा विचार आहे. प्रतापराव, या जगात तुमचं कोणीच नाही असा गैरसमज करून घेऊ नका. आजपासून हे घर तुमचंच आहे असं समजा. तुम्ही बसा ना ताईसाहेब. नमस्कार, माझं नाव आयुष चित्रे. मला नीलराजांनी पाठवलं होतं. त्यांनी सांगितलं तुम्ही मला मदत कराल म्हणून. नीलराजेंनी सांगितलं असलं तर आम्ही नक्की आपली मदत करू. बसा ना. खरं तर मी बरीच वर्ष पेंटिंग्स करतोय, पण फारशी ओळख नसल्यामुळे आणि पुरेसा पैसा नसल्यामुळे कितीही इच्छा असली तरी मी अजून माझं नाव असं निर्माण नाही करू शकलो. तुम्ही जर मला मदत केलीत तर तुमचे खूप उपकार होतील. उपकाराची भाषा का बोलताय आपण? आयुष चित्रे. आयुष, खरं तर आम्ही सुद्धा समाजसेवा म्हणून आणि आम्हाला हाऊस आहे म्हणून ही आर्ट गॅलरी सुरू करतोय. आम्हाला सुद्धा सच्च्या कलाकाराची गरज आहे. पण एक गोष्ट सुरुवातीलाच आम्ही सांगू इच्छितो. या आर्ट गॅलरीतनं, या प्रदर्शनातनं जे काही उत्पन्न मिळेल त्यातनं एक नियोजित रक्कम कलाकाराला दिली जाईल आणि उरलेली रक्कम आम्ही समाजहितासाठी वापरणार आहोत. मला सध्या पैशांपेक्षाही ह्या क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण होणं जास्त गरजेचं आहे. तुम्ही माझी पेंटिंग्स बघा ना आणि मगच काय ते ठरवा.
हे अजून एक. मेजर प्रतापराव महाडिक, सर. माझ्या मुलाचे मृत्युंजयचे जवळचे मित्र. मला काही गोष्टी इतरांसमोर तुमच्याशी बोलता आल्या नाहीत, पण मला आता विचारायच्या आहेत. विचारा. कधी कधी काय होतं की समोरच्या माणसाला दुःख होऊ नये, त्रास होऊ नये, त्याला आपण काही खोटं पाडू नये म्हणून माणूस सत्य बोलण्याचं थांबवतो आणि खोटी खोटी स्तुती करतो. तशी स्तुती तर तुम्ही आमच्या मृत्युंजयची केली नाहीत ना. तुम्हाला नक्की काय म्हणायचंय? हेच की तुम्ही खरंच मृत्युंजय जवळ होतात की आम्हाला बरं वाटावं म्हणून तुम्ही त्याच्या गोष्टी सांगितल्यात. सर, मी मृत्युंजयबद्दल जे काय सांगितलं ते 100% खरं आहे. आता तुम्ही म्हणताय तसं जर तुम्हाला वाटत असेल तर ती कदाचित दिलेली चिठ्ठी खोटी असेल, पण त्यातला मजकूर, त्यातल्या भावना, त्यांचं काय, तुमच्या सहित प्रत्येकाची आठवण त्याने अगदी व्यवस्थित आणि बरोबर लिहिलेली आहे. तुम्ही त्याला जीवनावर प्रेम करायला शिकवलं हे जसं तो लक्षात ठेवतो, त्याचप्रमाणे तो त्या साक्षीला सॅल्यूट मारायचंही लक्षात ठेवतो. तो मकरंदला जसं सॉरी म्हणतो तसंच त्याला हातभार लावण्याबद्दल त्या देवयानीला मोठी होण्याचा सल्ला पण देतो. या सगळ्या गोष्टी दुसऱ्या कोणाला कशा काय माहीत असणार सर? आणि तरी तुम्हाला वाटत असेल मी खोटं बोलतोय तर? नाही, मला अभिमान वाटतोय माझ्या मुलाचा. आपल्या मुलाला हरवून बसणं आणि तरी त्याबद्दल अभिमान वाटणं ही गोष्ट फार कमी बापांच्या वाट्याला येते. ते योग्य की अयोग्य हे तुम्हीच ठरवा. एक्सक्यूज मी सर, मला आता निघायला हवं. सर, तुम्ही जेवून गेला असता तर खरंच खूप बरं वाटलं असतं. आग्रह पाहुण्यांना करतात, घरच्यांना नाही. येतो.
देऊ काय गंमत असते नाही. तिकडे रणांगणावर कोणीतरी कोणासाठी तरी लढत असतं आणि इथेही त्याच्यासाठी कोणीतरी रडत असतं. दादू, मी ठरवलंय काय ठरवलंयस बेटा? की मी पुन्हा शाळा जॉईन करणार. अरे वा, खूप चांगला निर्णय आहे. पण नुसती निर्णय घेऊन थांबू नकोस, लगेच कामाला सुरुवात कर. मी काय म्हणते दादू, तुम्ही तुम्ही पुन्हा का नाही शाळा जॉईन करत? म्हणजे दादू, शाळेला तुमची गरज आहे. माझी शाळेला जास्त गरज असली तरी त्यात अभ्यास करणाऱ्या मुलांच्या भवितव्याचा विचार करून मी गप्प बसलेलो आहे. दादू, असं का बोलताय तुम्ही? अगं, मी जर शाळेत प्रवेश केला तर राजेश शिर्केंबरोबर असलेला वाद पुन्हा उफाळून वर येईल. आणि तू त्यांची सून झाली आहेस म्हणून मी काही माघार नाही घेणार. त्याच ताकदीनं पुन्हा लढेन. आणि त्याचा परिणाम म्हणजे राजेश शिर्के मंडळी वर्ष पूर्ण व्हायच्या आतच शाळा बंद करून टाकतील. तेव्हा त्या शाळेत शिकणाऱ्या मुलांची काय अवस्था होईल याचीच मला चिंता आहे. पण देव, तू मात्र तुझा निर्णय बदलू नकोस. काहीही मदत लागली तर मला आवर्जून सांग. दादू, मला तुमच्या मदतीची नाही, आशीर्वादाची गरज आहे. अगं, माझे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहेत. तू प्रतीक्षा या नावानं माझ्याशी लग्न करून या घरात आल्यावर पुढच्या आयुष्यात माझीच प्रतीक्षा करायची वेळ येणार आहे असं मला खरंच वाटलं नव्हतं. आपलं मूल आपल्यापासून दूर असल्यावर एका बापाला काय दुःख होतं ते बाप म्हणून आज मीही समजू शकतो. इथून बाहेर पडल्यावर मला माझ्या मुलींसाठी तुमच्यासारखाच चांगला बाबा होणं हीच माझी एकमेव इच्छा आहे. मकरंद, मला एका गोष्टीसाठी मात्र तुझा नक्कीच हेवा वाटतो की तू मुलगा म्हणून बाबांच्या जवळ आहेस आणि बाबा म्हणून श्रावूच्या जवळ आहेस. तुझ्याबद्दल बोलताना मला अपराधीपणाच्या भावनेमुळे खरं तर काय लिहावं काही सुचत नाहीये. पण एवढं लक्षात ठेव की आज तू माझ्यासाठी जेवढी तळमळते आहे तेवढीच तडफड माझी तुझ्यासाठी इथे सुरू आहे. तुझा अनंत अपराधी नवरा मृत्युंजय. आज तुला सल्यूट मारण्याची इच्छा मी जरी पत्रातून पूर्ण करत असलो तरी लक्षात ठेव, तुला सल्यूट मारण्यासाठी मी लवकरच परत येणार आहे.
निघू मी? निघालीस? नीट जा. येते. सोहम, सोहम, एवढ्या रात्रीचा हा गेला कुठे? सावधान, सावधान, सावधान. सावधान, सावधान, सावधान. सावधान. सोहम, सोहम, एवढ्या रात्रीचा इथे काय करतोस तू? सावधान. सोहम, मी काय विचारतेय? ताई तू झोपली नाहीस? झोपले सगळे? आई बाबा झोपले? सोहम, सावधान. सोहम, भानावर ये. सोहम, जागा हो, मी काय म्हणते तुला? सोहम, ताई तुझा आईला सांग मी येतो म्हणून. हा जा जा. सोहम, सोहम, जागा हो तू, जागा हो, भानावर ये तू. ताई तुला आईने मला मारायला सांगितलं. सावधान. कुठे आहेस तू विक्रम? किती वाजले बघ ना. उशीर? आता आज का उशीर होणार आहे? विक्रम, तुझ्याकडे रोज काही ना काहीतरी कारण असतं. हो, गेले होते. प्रतापराव महाडिकही भेटले. आता ते काय बोलले ते मी फोनवर नाही सांगू शकत. तू लवकर घरी ये ना. बाय. माझ्याकडे आता शहाणे मुलासारखं झोपून जायचं. ताई मला बाबांना भेटायचं. बोलू ना बाबांना. उद्या सकाळी आपण बोलू. आता खूप रात्र झाली. नाही, मला आत्ताच भेटायचंय. हट्ट नाही करायचा. मी सांगते ना, ते घे. पटकन गोळी घ्या आधी. गोळी घे. ताई झोपून जा. बोलू ना बाबांना. तुला सांगितलं ना, उद्या नक्की बोलव. चल 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 चल, झोपून जातो. झोप शांत. हा, मला झोप येत नाहीये. आईला बोलू ना. मला आईला भेटायचंय. बसते ना इथे तुझ्या शेजारी. हा, झोप. मी आहे इथेच. हा, ताई मला आईला भेटायचंय. हो, भेटूया. हा?